आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अचूक मापानुसार 36 छातीच्या डीप नेक कुर्तीचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहतोय। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण हे अस्तर घेतलंय, 4 फोल्डमध्ये आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। अस्तर 4 फोल्ड घेतलंय कारण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भाग ड्राफ्टिंग कटिंग करतोय। ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात। आपले हिप आहेत 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच आणि त्यामध्ये साईड चाकसाठी 1 इंच मार्जिन घेतलंय। म्हणजेच आपण कुर्तीला जे खालच्या साईडचे बाजू फोल्ड करत असतो त्यासाठी इथं मी 1 इंच मार्जिन घेतलंय। कुर्तीच्या साईड फोल्डिंगसाठी 1.5 इंचापर्यंत मार्जिन घेऊ शकता, पण नवीन शिकत असाल तर फक्त 1 इंच मार्जिन घ्या, म्हणजेच फोल्ड करायला सोपं जातं। आता कुर्तीची उंची कशी घेतली ते पाहूयात। तर आपल्या तयार कुर्तीची पूर्ण उंची आहे 40 इंच। तर जेव्हा आपण अस्तरवर कुर्तीचं कटिंग करत असतो तेव्हा आपल्याला मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरचा भाग 1.5 ते 2 इंचाने कमी घ्यायचा असतो। तर इथे आपण अस्तरची पूर्ण उंची घेतली आहे 37.5 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन घेतलंय। 1 इंच खालच्या साईडला फोल्डिंगसाठी आणि शोल्डर आपण डबल फोल्ड करणार आहोत। त्यानुसार आपल्याला ह्या अस्तरची उंची घ्यायची आहे। जेव्हा आपण मेन फॅब्रिकचं कटिंग करणार आहोत तेव्हा आपण पूर्ण उंची घेणार आहोत 40 इंच आणि त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन। अशा पद्धतीने आपण कुर्तीची पूर्ण उंची घेत असतो। कुर्तीसाठी अशाच पद्धतीने कापडाची घडी घ्या, म्हणजे आपलं एक्स्ट्रा फॅब्रिक वाया जात नाही। आता आपण शोल्डरचं माप टाकतोय। शोल्डरचं माप पूर्णपणे मागील गळ्यानुसार घ्या। आपला मागील गळा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5.5 इंच। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 6 इंचाला मार्क करतोय। पुन्हा बंद बाजूकडून 5.5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 6 इंचाला मार्क करून हे पॉइंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकायचं आहे। आपली छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9 इंच आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन कमी जास्ती करू शकता। आता आपण गळारुंदीचं माप टाकतोय। ही डीप नेक कुर्ती आहे आणि मागील गळ्याला आपण नॉट लावणार आहोत, त्यानुसार शोल्डर घेतोय 2.5 इंच। पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड करून 6 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचाला मार्क करून पुढील गळ्यासाठी हा बॉक्स मार्क करून घेतोय। ह्या बॉक्समध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। ह्या कुर्तीच्या पुढील गळ्यासाठी मी स्वीटहार्ट नेक कटिंग करणार आहे, तर त्यासाठी मी कॅनव्हासचा वापर करणार आहे, म्हणून मी इथे गळ्याचा शेप नाही मार्क करणार आहे। त्यानंतर मुंढ्याचा मार्क करतोय। डीप नेक कुर्ती आहे, त्यानुसार मागील मुंड्यासाठी 1.25 इंचाला मार्क केलं, तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंड्यासाठी। त्यानंतर मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। मध्यात मार्क करून मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या। पुन्हा तिथूनच त्याच पद्धतीने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतला। त्यानंतर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे। तर ओपन बाजूकडून अशा पद्धतीने टेप ठेवून 13 इंचाला मार्क करून घेतोय। जिथे आपण 13 इंचाला मार्क करतोय तिथंच आपल्याला सरळ रेषेत कमरेचं माप टाकायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने जिथे आपण मार्क केलं आहे तिथेच आपल्याला सरळ रेषेत कमरेचं माप टाकायचं आहे। कुर्तीची पूर्ण कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग येतो 7.5 इंच आणि त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते। इथे पाहताय आपण कमरेचा माप 13 इंचावर मार्क करून घेतलं। आता कुर्तीच्या हिपसाठी मार्क करतोय। शोल्डरच्या इथून अशा पद्धतीने सरळ रेषेत टेप ठेवा। तर इथे आपली छाती आहे 36 इंच आणि हिप साईज आहे 38 इंच। त्यानुसार आपण कुर्तीची कट 19.5 इंचावर घेतोय। इथूनच खालच्या साईडचं कापड आपण फोल्ड करणार आहोत। हे जे आपण कटसाठी मार्किंग करत असतो ते परफेक्ट येणं फार महत्त्वाचं आहे, नाहीतर मग आपल्या कुर्तीची कट ही वर खाली होते, त्यामुळे कुर्तीची फिटिंगसुद्धा बिघडेल। त्यामुळे हे हिपचं माप अगदी मापात घ्या। आता जिथे आपण 19.5 इंचाला मार्क केलंय तिथून आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून घेतोय।
हे मार्किंग आपण कुर्तीच्या फोल्डिंगसाठी करतोय. जिथे आपण कुर्तीच्या हिपचं माप घेतलंय तिथून खालच्या साईडला अशा पद्धतीने ओपन बाजूकडून 1 इंच मार्जिन घेत सरळ रेषा मार्क करून घेतोय. अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे जेव्हा आपण कापड फोल्ड करत असतो तेव्हा आपल्याला ते फोल्ड करायला सोपं जातं आणि जेवढं आपण मार्जिन घेतलंय तेवढंच कापड आपलं आतल्या साईडला फोल्ड होऊन जातं. त्यामुळे कुर्तीच्या साईडची लाईन अगदी सरळ रेषेत येते. तर अशाच पद्धतीने मार्क करा. आता जिथे आपण हिपचं मार्क केलंय तो पॉईंट आपण कमरेमध्ये जोडून घेतोय. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मार्क करून घ्या आणि कमरेचा पॉईंट आपल्याला छातीमध्ये जोडायचा आहे. अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर कमरेच्या इथे गोलाकार शेप मार्क करून घ्या. इथे 36 छातीनुसार डीप नेक कुर्तीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता आपण कटिंग पाहूयात. जिथे आपण फोल्डिंगसाठी 19.5 इंच माप घेतलंय तिथं आपण नॉच देऊन घेतोय. म्हणजे जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा आपल्या सहज लक्षात येईल. आता जे मार्जिनचं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने कटिंग करत मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय. त्यानंतर आपल्याला कुर्तीचे दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या. इथे आपल्या कुर्तीच्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय. आता आपण मागील भाग घेतोय. गळा रुंदी घेतली होती आपण 2.5 इंच. मागील गळ्याची खोली आहे 6.5 इंच. तर त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करतोय कारण आपण शोल्डर डबल फोल्ड करणार आहोत. आता खालच्या साईडने गळ्याची खोली घेत असताना जेवढी आपण गळ्याची रुंदी घेतो त्याहून अर्धा इंचाने जास्ती घ्या. तेव्हाच आपला गळा फिटिंगला अगदी छान बसतो. तर इथं मी 3 इंचाला मार्क करून हे पॉईंट्स जोडत इथे हा बॉक्स मार्क करून घेते. इथे आपल्या मागील गळ्याचं ड्राफ्टिंग झालंय. आता आहे असा गळा कटिंग करून घेतोय. वरच्या साईडने मी 3 इंचाला मार्क करून मागील गळ्यासाठी नॉट लावणार आहे. इथे आपल्या कुर्तीच्या दोन्ही भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय. आता हे दोन्ही पार्ट बाजूला ठेवून 36 छातीनुसार परफेक्ट बाहीचं ड्राफ्टिंग कटिंग पाहूयात. इथे मी हे अस्तर घेतलंय. 4 फोल्ड आहे. समोरच्या साईडला ह्याची ओपन बाजू आहे. तर ह्याची घडी कशी घेतली ते पाहूयात. आपली छाती आहे 36 इंच. त्याचा चौथा भाग आहे तो 9 इंच. तर जेवढी आपली छाती आहे त्याच्या चौथ्या भागानुसार बाहीसाठी घडी घ्या. त्यानंतर बाहीची पूर्ण उंची आहे 4 इंच. तर ही अस्तरची बाही आहे म्हणून ह्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड करतोय. अशा पद्धतीने इथे आपण ही अस्तरची घडी घेतली आहे. त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीच्या कॅफ हाईटचं माप टाकत असतो. तर ते अंदाजे न घेता छातीच्या 12व्या भागाप्रमाणे घ्या जेणेकरून आपल्या मुंड्यात चुण्या येणार नाही. 36चा 12वा भाग येतो 3 इंच. तर ओपन बाजूकडून आतल्या साईडला 3 इंचाला मार्क करून घेतोय. पुन्हा थोडं मध्यात मार्क करून तिथेपर्यंत सरळ रेषा मार्क करून घेतोय. आता या रेषेमधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतोय. ओपन बाजूकडून आतल्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून तिथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या. त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथं आपण मध्य काढला आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करा. त्यानंतर बंद बाजूकडून आतल्या साईडला 1.25 इंचाला मार्क करतोय. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. पुन्हा मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे. टेप अशा पद्धतीने ठेवून मध्यात फोल्ड करून घ्या. मध्यात मार्क करून घेतोय. आता जिथं आपण मध्य काढला आहे तिथे खालच्या साईडला 1/2 इंचाला मार्क करतोय. आता हे तिन्ही पॉईंट्स जोडत अशा पद्धतीने पुढील मुंडाचा शेप मार्क करून घेतोय. बाहीचा शेप अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंड्यामध्ये चुण्या येत नाही आणि ती फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसते. त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन रेषा जोडून घेतोय. इथे आपल्या बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेतोय. सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या. त्यानंतर बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्या कुर्तीच्या पुढील गळ्यासाठी स्वीट हार्ट नेक कटिंग आणि शिलाई करणार आहोत. तर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.